अहो ऐका ना, माझं ऑफिसचं काम आहे, जरा चहा गरम करून प्या ना. काय रे पप्या, काय करायलास तू? काय नाही अगं, चहा गरम करतोय. अरे तुझी आई असताना तू चहा गरम करून पितोस होय? हा बरं वाटते का ते? जरा तरी शोभतं का ते? हा सर बाजूला मी करून देतो. हा तुझी आई अजून आहे. हा तुझ्या महाराणीला की नाही पलंगावर बसून घेऊ. हा आणि तू चहा अगं आई, करून पी. अगं आई ती ऑफिसचं काम करते ना. अहो ऐकलं का, मला जरा ना 4-5 दिवस ना ऑफिसचं जरा जास्तच काम आहे, मला जास्त जरा लोड येते. अहो जरा ते तुमचे कपडे ना इस्त्री केली नाहीत, अहो तेवढं तुम्ही करून घेता हो का? करून घेतो मी, राहू कारण दे. अहो माझं ऑफिसचं काम पण कम्प्लीट झालं पाहिजे ना, ते सर खूप ओरडते ना अहो काय मला. रे पप्या, इस्त्री करणार हा. कपडे? हम्म. हा. तूच कर इस्त्री, तूच कर, चहा गरम करून तूच पी, जेवण तूच हाताने घेऊन खाय. हा सगळं तूच कर. अरे बायको नोकरी करते फक्त तुझी. हा एवढा बी गुलाम होऊ नको तिचा. एक शब्द बोलत नाहीस तिच्या पुढं. राहू दे, सोड, मी करतो इस्त्री. चल. सुबाईला असं वाटतंय ना, मी जॉब करते आणि ह्यांचा लोक सगळे काम करतोय, मी काहीच करत नाही. त्यासाठी ना काय ते मला जुगाड केली पाहिजे. सासूबाई, मी ह्यांना किती वेळ झाले सांगते, कपडे धुवू नका, बरोबर वाटत नाही, उगा लोक बघून काय म्हणतील. हा बरोबर होती मग त्यानं कपडे धुवायला बरं वाटते की मग ते? अहो मी तेच सांगण्याचा आपण प्रयत्न दोघं जण करते, हावते घरामध्ये. ऐकून पण घेत नाही. होय की मग कसं बरं वाटते? हा त्याची आई अजून हाय जितकी. हा मला तर वेळ नाही, आता कोण धुवणार मग आता हे कपडे? इकडे एवढंच बोलायला पाहिजे तुला. हा म्हणजे हा, लेकराची धुवा कपडे मग, धुवायला काही लई जड नाही. हा धुवा काय झालं, काय झालंय? अगं आई जेवायला पाहिजे होतं ग. हा हा जेवण करायचं मी घेतोय, तू राहू दे. अगं राहू दे, मी घेतोय आई. हे काय बनवलंय? तुझ्या बायकोने पराठा केला पराठा. पराठा. आई अंड्याची बुर्जी लय खा वाटलेली बघ, पण राहू दे, तुझे गुडघे कुठे दुखतायत ना. हा, आता आई, करून नको, देतो. राहू दे. हा, लगेच करून देतो 5 मिनिटात. माझ्या लेकराला करून द्यायला मला काय लई जड आहे का? हा माझं लेकरू काय करून सोडून त्याला माहित नाही काय नाही. नाण्यापासून स्वयंपाक करायला लागतो त्याला, कपडे इस्त्री करायला लागतो त्याला, बाहेरचं पुसून घ्या म्हणते, घरातलं पुसून घ्या म्हणते, मी ऑफिसच काम करायला म्हणते. जसं का आता हिलाच नोकरी आहे. अहो सासूबाई ऐका ना, अहो यांना मी किती वेळ झालं सांगते, सॉक्स बुट ते धुवून घेऊ नका, बरं वाटत नाही ना, लोक काय म्हणतील. त्यामुळे मी अहो पण घेऊन घेऊ दे. हा त्याला काय आता लहान मुलगट नाही काय नाही, राम मुलाला काय त्याचे कामच असताना करून घेऊ दे. हा बोला मामी. आता कसं बोलल्या, पटाळा. हा आता कसं बरोबर बोलल्या. अहो सासूबाई, तुमचा मुलगा काय आता लहान नाहीये, जबाबदाऱ्या त्यांना पण कळल्या पाहिजे. मी पण जॉब करते, तुम्हाला तर इथून इथं बसायला येत नाही, एक काम केलं की गुडघे घोटे दुखते म्हणतात. अहो सगळ्यांनी मिळून सगळं काम केलं तर घर कुटुंब म्हणतात त्याला. माझ्या लोकाला हेच केली, माझ्या लोकाला कामच करायला लावलं, मला तर जमत नाही. अहो आज आपण ती गाव, उद्या आपले आमचे लेकरं बिकरं पण येतात. तेव्हा पण मी एकटीच करणार का, तुम्ही करणार आहे का? अहो सगळे मिळून सगळं केलं तर सगळं होते. सगळ्यांनी मुठमुठ घरात जाऊन टाकलं तर घर चालतंय. हे कसं करू ते कसं करू म्हणलं तर चालत नाही.